आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। शहांच्या कालच्या वक्तव्यावर पवारांसोबत गप्पा मारल्या। शहांनी थोडं रिसर्च करून बोलावं। सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। बीड आणि परभणीत काय चाललंय शहांनी बघावं, मग आमच्यावर बोला। दगाबाजीवर भाजपचा पक्ष वाढला। त्यांच्या मंत्रिमंडळातील 80% लोक दगाबाजी करून पक्षात आलेत, ते आम्हाला शिकवतायत। राऊतांचा हल्लाबोल। राज्यातील पालकमंत्रीपदांची यादी तयार। सूत्रांची माहिती येत्या 2 दिवसात यादी जाहीर होण्याची शक्यता। काल रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा। सूत्रांची माहिती 15 तारखेपर्यंत पालकमंत्रीपदावर तोडगा निघेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप महायुती सज्ज। बावनकुळेंची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं बघितल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवेन। पालकमंत्री होण्याआधीच गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना इशारा। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू। सूत्रांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेमणूक होणार। हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा। सूत्रांची माहिती सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्या नावाचीही चाचपणी। गद्दारांना सोबत घेऊन अमित शहांकडून दगाफटक्याची भाषा। ठाकरेंना दगाबाज बोललं, बाळासाहेबांचा अपमान। संजय राऊतांचं शहांना उत्तर। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीत तहसीलदारांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना 1100 खोटे जन्मदाखले दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। सोमय्यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह। मराठवाड्यात गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथे समता सैनिक मोहीम राबवणार।